बरं का मुलांनो, मी मंगला अमलगावकर. माझं आजीबाईचं बटवा नावाचं चॅनल आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला गोष्टी खूप आवडतात. तुम्ही गोष्टी ऐकता, माझ्या गोष्टी पण तुम्ही ऐकता, लाईक करता, सबस्क्राईब पण करता. तर रोज मी एक नवीन गोष्ट सांगत असते. आज जी गोष्ट सांगणार आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे गळकं मडकं. काय नाव आहे? गळकं मडकं. बरं का. तर एक साधू असतो बरं का, आणि तो एका गावाहून दुसऱ्या गावाला चाललेला असतो. पायीच चाललेला असतो, अनवाणी चाललेला असतो. आणि असं त्याचं प्रत्येक गावाला पायी फिरायचं आता त्याचा नियमही असतो. तर ऊन असतं, कडक खूप ऊन पडलेलं असतं आणि त्याला खूप तहान लागते, खूप तहान लागते. आता काय करायचं? मग अजून थोडंसं पुढं गेल्यावर त्याला एक घर दिसतं छोटंसं बरं का, झोपडीवाला. तर त्या घरात जातो तो, ते दार वाजवतो. तो झोपडीतला मालक त्याला दार उघडतो आणि तो साधू त्याला विनवणी करतो की महाराज, मला तहान लागली आणि पाणी मिळेल का प्यायला? तो तोही भला माणूस असतो. तो म्हणतो, या या, काही हरकत नाही, बसा म्हणे. आणि त्याला पाणी देतो. तो पोटभर पाणी पितो. त्याला बरं वाटतं, खूप अगदी छान वाटतं. आणि तो जायला निघतो बरं का. तर तो माणूस म्हणतो, अहो तुम्ही उन्हातून आलेला आहात, इतके दमला आहात, थोडं 5-10 मिनटं विश्रांती घ्या आणि मग जा. तर तो ठीक आहे म्हणतो साधू आणि बसतो. मग बसल्यानंतर तो घरामध्ये इकडं तिकडं नजर फिरवतो त्या झोपडीत सगळीकडं. तर त्याला काय दिसतं, एका कोपऱ्यात खूप मडकी ठेवलेली आहेत म्हणून. भरपूर मडकी ठेवलेली आहेत आणि एकच मडकं फक्त वेगळं एका बाजूला ठेवलेलं आहे. ती झोपडी एका कुंभाराची असते, त्यामुळं त्याच्याकडं ती मडकी असतात. मग त्याला उत्सुकता निर्माण होती साधूला ना. तो त्या कुंभाराला विचारतो की सगळी मडकी ही एकत्र ठेवली तुम्ही आणि हे एकच मडकं का बरं बाजूला ठेवलं म्हणे. तो कुंभार म्हणतो, अहो ते मडकं ना गळकं आहे, ते गळकं आहे, त्यामुळं कुणीच घेत नाही त्याला, म्हणून मी ते बाजूला ठेवलंय. साधू ते ऐकून घेतो आणि साधू म्हणतो, मला ते मडकं द्या म्हणे तुम्ही. तर तू म्हणतो, कुंभार म्हणतो, अहो ते गळकं मडक्याचा काय उपयोग आहे? गळ गळ गळकं मडकं घेऊन तुम्ही काय करणार? त्याच्यापेक्षा मी तुम्हाला चांगलं मडकं देतो. तर तो साधू म्हणतो, नाही नाही, मला ते गळकं मडकंच द्या म्हणे. आणि मग नाईलाजाने तो कुंभार त्याला ते मडकं देऊन टाकतो, गळकं मडकं. मग तो साधू आपल्या घरी जातो बरं का. घरी गेल्यानंतर काय असतं, त्याच्याकडे एक छोटंसं महादेवाचं मंदिर असतं. तर त्या मंदिराला तो मंदिर असतं त्याच्याकडे. मग तो घरी गेल्यावर तो मडकं स्वच्छ धुतो, आतून बाहेरून अगदी स्वच्छ करतो आणि महादेवाच्या डोक्यावर ते असं बांधून ठेवतो आणि त्यात पाणी घालतो आणि त्या मडक्यातून त्या महादेवाला थेंब 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 पाणी पडून अभिषेक होत असतो बरं का. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? एक मडकं, गळकं मडकं, साधूच्या सहवासात त्याला आल्यानंतर, संगती त्याला चांगली मिळाल्यानंतर त्याचं एकदमच जीवन बदललं ना. एका कोपऱ्यात पडलेलं ते लोक महादेवाचं दर्शन घ्यायला यायचे, पिंडीला नमस्कार करायचे, तेव्हा त्या मडक्याला पण दोन्ही हात लावून नमस्कार करायचे. असं त्याचं जीवन उजळलं, भाग्योदय झाला त्याचा. तर संतांच्या संगतीत जेव्हा, मग ते तर निर्जीव मडकं होतं ना मातीचं, आपण तर सजीव आहोत आणि आपल्याला तर सगळ्या गोष्टी कळतात, जाणीव होती. आपण जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो, साधूच्या संगतीत राहिलो, सत्संगतीत राहिलो, तर आपलं तर जीवन नक्कीच बदलेल ना. तर त्यामुळं आपण काय करायला पाहिजे? नेहमी सत्संगती करायला पाहिजे, चांगल्या माणसांच्या सहवासात राहायला पाहिजे. म्हणजे मग आपलंसुद्धा जीवन पूर्ण बदलतं आणि जीवन, मिळालेलं जीवन आहे त्याचं अगदी सोनं होतं
अशा प्रकारची ही छोटीशी गोष्ट आहे. आज नवीनच मी पण ऐकली आणि म्हणून मग मी ही आज तुम्हाला सांगितली. मला माहिती तुम्हाला माझ्या गोष्टी आवडतात, तुम्ही वाटही पाहत असता माझ्या गोष्टीची. आणि आता तर आपली चांगलीच गट्टी जमलेली आहे. धन्यवाद.